सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। पुण्यातील गजानन मारणे टोळीतील सक्रिय सदस्य आणि गुंड म्हणून ओळखला जाणारा रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। कोथरूड पोलिसांनी आंदगाव तालुका मुळशी येथून रुपेश मारणेला सिनेस्टाईल कारवाई करत अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुपेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार झाला होता। त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी सापळे रचले होते, मात्र तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता। शेवटी कोथरूड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आंदगाव परिसरात धाड टाकत त्याला जेरबंद केलं आहे। आज पहाटे 4च्या दरम्यान मुळशी भागातून कोथरूड पोलिसांच्या टीमला काही माहिती मिळाली होती की टिप्स मिळाल्या, तो आम्ही ट्रॅप लावला। त्या ट्रॅपमध्ये रुपेश मारणे जो आहे, जो गजानन मारणे टोळीचा नंबरकरी आहे, त्याच्यावरती या ऑलरेडी 20च्या आसपास गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे। काही मर्डरचे गुन्हे आहेत, एक्स्टॉर्शन, रायटिंगचे गुन्हे आहेत। अशा गंभीर गुन्ह्यातला जो आरोपी आहे रुपेश मारणे 19 फेब्रुवारी 2025 शिवजयंती दिवशी एका आयटी इंजिनियरला मारहाण केल्यावरून तो गुन्हा दाखल होता। त्यातले बरेच आरोपी अटक आहेत। रुपेश मारणे फरार होता, त्याच्या मागावर पोलीस होती, क्राईम ब्रँचचे पथक सुद्धा होते। आपल्याला माहिती मिळाली, सकाळी आपली टीमने ट्रॅप लावला आणि तो आरोपी जे आहे रुपेश मारणे आज आपल्या ताब्यात आलेला आहे। पुढचा तपास आहे तो याचा क्राईम ब्रँच करत आहे, त्याच्याकडे तो हँडओव्हर केलेला आहे। त्याच्यावर नेमके कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे दाखल आहेत मोक्काचे, आणि आता जी कारवाई आपण करताना त्याच्याजवळ नेमके काय वस्तू आढळून आलेल्या आहेत का, किंवा या कारवाई दरम्यान त्यांनी काय प्रतिकार केलेला आहे असं काय घडलं? प्रतिकार नाही, आपण पोलिसांनी कोथरूड पोलिसांनी ट्रॅप लावला होता, त्या ट्रॅपमध्ये तो अडकला। दुसरी गोष्ट, याच्यावरती पूर्वीचे मर्डरचे गुन्हे दाखल आहे, एक्स्टॉर्शन आहे, रायटिंग आहे, मोकाचे पण गुन्हे याच्यावरती प्रोव्हिजन्स दाखल आहेत। आणि हा 19 फेब्रुवारीपासून हा गुन्हेगार जो आहे तो कोथरूडच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता। त्याचा तपास ऑलरेडी क्राईम ब्रँचकडे सुरू आहे। आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार ट्रॅप लावून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे। पुढचा तपास जो आहे तो क्राईम ब्रँच करत आहे। पुण्यातलेच आहे, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, जो पुणे जिल्ह्यातले जे आहेत ते सर्व गुन्हे आहेत। ह्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना जो कोणी मदत करेल, नॉट ओन्ली ह्याच प्रकरणामध्ये, कोणत्याही प्रकरणामध्ये ते जे कोणी आसरा देतील, काय लॉजिस्टिक पुरवतील, ते सर्वांची चौकशी केली आणि त्यांचं जर काय हार्बरिंगमध्ये त्याचा कोणाचा रोड निष्पन्न झाला आसरा देण्यामध्ये, तर ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी होतील। रुपेश मारणे 9 महिने फरार होता, इतके दिवस आपण शोध घेत होतो। रुपेश मारणे काही पुण्याच्या आसपासच होता का, असं काही आहे का? आता आपल्याला माहिती मिळाली, आपले सर्व टीम त्याच्यावर वर्कआउट करत होत्या। आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण तो ट्रॅप लावला, ट्रॅपमध्ये त्याला अटक केलेला आहे। तो कुठे होता एवढ्या दिवस, कुणाकडे होता, याची सर्व चौकशी तपासात नंतर निष्पन्न होईल। बाब्या पवार नावाचा आरोपी, त्याचा काय शोध आहे? त्यातला बाब्या पवार आहे, की शिळिंपर नावाचे एक आरोपी, अजूनही 2 याच्यामध्ये आरोपी वॉन्टेड आहेत। त्याच्यावर सुद्धा पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे। ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील। हा मुळशी भागातून त्याच्या घरी येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली होती। त्या मुळशीच्या त्याच्या गावातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। जस्ट आता ताब्यात घेतलेलं आहे, इंट्रोगेशन सुरू आहे, तपासात पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न आहेत। त्याच्यावर सुद्धा पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे। ती सुद्धा आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील।